रिक्षावर टॅक्सी चालक मालक संघटनेचा अहिल्यानगर जिल्हा श्रमिक संघटित कष्टकरी कामगार संघटना आणि ऑटो रिक्षा व टॅक्सी चालक मालक संघटनेच्या वतीनं विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आलंय. जिल्हा अध्यक्ष विलास कराळे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन सादर करण्यात आलं. निवेदनात केमिकल युक्त दूध विक्रीवर कारवाई, आरटीओतील एजंट आणि दलालांवर अंकुश, विनापरवाना रिक्षांवर बंदी, वाहतूक विभागातील हप्ते वसुलीची सीआयडी चौकशी, महाविद्यालयीन वाहनांकडून होणाऱ्या वसुलीची चौकशी तसंच बनावट विमा प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास 15 ऑगस्ट पासून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यांसमोर काळ्या फिती लावून बेमुदत आमरण उपोषण करण्यात येईल. तसंच पालकमंत्र्यांच्या दौऱ्यावेळी काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त करण्याचा इशाराही संघटनेनं दिलाय. मी अहिल्यानगर जिल्हा ऑटो रिक्षा व टॅक्सी चालक मालक संघटनेचा कार्यकारिणी सदस्य, महाराष्ट्र राज्य ऑटो रिक्षा संघटना संयुक्त कृती समितीचा कार्यकारिणी सदस्य तसेच असंघटित कष्टकरी कामगार संघटनेचा अध्यक्ष. आज नगर शहरामध्ये सर्व विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या काळ्या पिवळ्या असत्या, त्याच्यात आज 600 ते 700 प्रायव्हेट मारुती गाड्या वाहतूक करतात शहरामध्ये, उपनगरामध्ये. त्याच्यानंतर शहरामध्ये प्रायव्हेट रिक्षा इतक्या चाललेल्या त्याचे बी हप्ते 1200-1300 रुपये वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी त्यांच्याकडून गोळा करतात. त्या राजरोजपणे चालू आहेत. स्क्रॅप केलेल्या रिक्षा, प्रायव्हेट रिक्षा दुसऱ्या जिल्ह्यातून आलेल्या, म्हणजे त्यांची कुठंच नोंद नाही, अशा रिक्षा नगरमध्ये येऊन व्यवसाय करतात. आता लूटमार करतात. आता 2-4 दिवसापूर्वी केडगावमध्ये कोणाला तरी लूटमार केली, त्या रिक्षाची कुठंच नोंद नाही. ती रिक्षा आज मला वाटतं कोतवालीमध्ये लावलेली असेल. या पद्धतीने पोलीस खात्याचा कारभार चालू आहे. आरटीओ ऑफिसचा बी तेच आहे. आज तुम्हाला प्रदूषण प्रमाणपत्र जर तुम्ही इथून फोटो काढून त्या एजंटचा जर मोबाईलवर टाकला तर एजंट तुम्हाला तिथं प्रमाणपत्र काढून देतो. म्हणजे याचा अर्थ असं होतो का या प्रमाणपत्राची शासनाला गरज नाही, पण फक्त वाहन चालकांची लूटमार करण्यासाठी हे प्रमाणपत्र आहे. मीटरचं तसंच आहे, नुसती पावती देते का झाले 300-350 रुपये घ्यायला मोकळे आहेत. आरटीओ ऑफिसमध्ये समजा सरळ समोर जर आपण वाहन घेऊन गेलो ना, आपण कागदपत्र घेऊन गेलो, आपली दुनियाभराची वाहन चालकाची आरटीओ ऑफिसमधले सगळे अधिकारी अडवणूक करतात आणि आरटीओचे आपले जे एजंट असतील त्याच्याकडे आपल्याला जायला भाग पाडतील. आज सगळीकडे देशामध्ये सगळीकडे नुसती सर्वसामान्यांची वाहन चालकांची नुसती लूटमार चाललेली आहे. ती लूटमार थांबली पाहिजे. नाही तर आम्ही 15 ऑगस्टला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर आमरण उपोषण, काळे फित लावून आमरण उपोषण करणार. जर हे सगळे प्रकार बंद नाही झाले तर पालकमंत्र्याला, जे आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत राधाकृष्ण विखे पाटील, 15 ऑगस्टला आम्ही त्यावेळेस जे झेंडावंदन करार येते त्यावेळेस आम्ही त्यांना घेराव घालणार आहेत, काळे झेंडे दाखवणार. जर तुम्ही शासन म्हणून आमचा विचार करत नसले, आणि आज काही वर्ष झाले, 4 ते 5 वर्ष का 10 वर्ष झाले असेल, नगरमध्ये महापालिका असताना जसं काय खेड्याचा जो कारभार चालू आहे तसा प्रशासनाचा कारभार चालू आहे. याच्याकडे कोणाचंही लक्ष नाही. याच्याकरता हे लक्ष वेधण्यासाठी आम्ही 15 ऑगस्टला पालकमंत्र्याला काळे झेंडे दाखवणार आहेत, त्यांना घेराव घालणार आहे.